हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. मी योगिता नाईक, स्वागत होते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आहे आमचा 3rd डे महाबळेश्वरमध्ये. काल आम्ही 2 दिवस तिकडे SRK विलाला होतो आणि आज आम्ही वेगळा विला बुक केला आहे. अँटीला इथे आम्ही लास्ट टाईम आलेलो. 3 वर्ष झाले इकडे आलेलो आम्ही ताईंचा बड्डे सेलिब्रेट करायला, अक्षयताईंचा. तेव्हा वर्षताईंच्या बड्डे सेलिब्रेटला आम्ही इथे आलेलो या विलाला. खूप छान विला आहे. आपण आता दाखवते. काल आम्ही मस्त असा, काल मी ब्लॉग जास्त नाही बनवला. काल आम्ही मार्केटमध्ये टाईम स्पेंड केला आणि मग रात्री केक कट करून झोपलो आणि सकाळी लवकर उठलो आणि 11चा चेकआउट होता आमचा. 12 वाजता आम्ही इथे आलो. 11:30 12ला आलो इथे आम्ही. तर तुम्हाला आता मी विला दाखवते कसा आहे बाहेरून आतून. हा आहे आमचा विला. इथे गाड्या पार्क केलेत. एक गाडी मार्केटमध्ये गेले. इथे पूल आहे. पूल छोटा आहे. पूल आहे इथे. इथे मस्त ही गॅलरी आहे. इथे बाहेर इथे रेस्ट करू शकतो मस्त. एक छोटासा गार्डन एरिया आहे हा बाहेरचा. आता आपण आतमध्ये जाऊया. हा हॉल आहे. मोठाचा मोठा हॉल आहे. इथून पूल दिसतो. मस्त गॅलरी आहे छोटीशी. हा हॉल आहे मोठा. इथे कॅरम आहे. चिन्मय तुला सांगितलेला कळत नाही आहे का? ते स्टेशनरी आहे मस्त. बुक इथे लास्ट टाइम खूप सारे बुक्स होते, आता काढलेत. लास्ट टाइम आम्हाला खूप मस्त सजवलेले होते इथे. बुक्स खूप सारे होते. तर थोडं चेंज झालं आहे. हा एक आहे एंट्रन्स हॉलचा. इथे एक सोफा आहे. आणि आता आपण जाऊया किचनमध्ये. किचन खाली आहे. वर इथे बेडरूम आहेत आणि किचन असं खाली आहे. अंडरग्राऊंड किचन आहे. आणि ते भाई बसलेत. भाई आजची पार्टी जी आहे ना, आजचा सगळा खर्च भाईंचा आहे. त्यांची ॲनिव्हर्सरी आहे ना, फर्स्ट ॲनिव्हर्सरी म्हणून. बघा किचन किती मोठा आहे. हे कबड आहेत इथे असे. वॉशिंग मशीन आहे याच्यात. काय काय आहे त्याचा कबट आहे मोठा. हा एक टॉयलेट आहे. हा डायनिंग एरिया आहे. इथे मस्त TV वगैरे आहे. शकतो टाईम स्पेंड करू शकतो किचनमध्ये करून. इथे मस्त गप्पा मारू शकतो. आणि हा मोठाच्या मोठा किचन आहे. आम्ही इथेच जेवण करणार आहोत. ताभान भाई सामान आणायला गेलेत. रोज बाहेरचं खाऊन पण कंटाळा येतो. आता इथे भात ठेवलं आणि भाई दुसरं गेलेत सामान आणायला दुसरं. इथे अजून एक बाथरूम आहे, टॉयलेट. मोठाच्या मोठं किचन आहे एकदम भारी आहे किचन. असं किचन आपल्याला पाहिजे. मेंटेन पण तेवढं ठेवायला लागेल पण आपल्याला. असं बाबा फॅमिली तेवढी मोठी पाहिजे. आम्ही करू लाईफमध्ये राजभाई आणि आम्ही मोठा आले. आता वर रूम आहे. बघा हा आहे का बेडरूम. हा मुलांसाठी आहे, डबल बेड. बघा बेडरूममधनंच आहे तो बेडरूम. त्या बेडरूमला अटॅचच आहे हा बेडरूम. आणि हा बाथरूम. इथे मस्त असं बाथरूम आहे मोठाच्या मोठा. ही आहे गॅलरी. मोठी आहे गॅलरी पण. हा एक बेडरूम आहे.
इथे हा एक आहे बेडरूम. इथे आतमध्ये आहे पण भाई काम करतात तिथे. वर टेरेस आहे. सॉरी टेरेस नाही, रूमच आहे वर पण. हां, वर पण 2 रूम असतील. हां, वर पण खूप छान. इथे बाथटब आहे वर बाथरूममध्ये. हा बघा किती मोठे मोठे रूम आहेत वर. वर 2च आहेत रूम मोठे. मोठ्याच्या मोठा बाथरूम. हा बघा बाथटब. आणि इथे समोर एक रूम आहे. याच्या टेरेस नाही यायला. हा बघा इथनं मस्त व्ह्यू दिसतो. मस्त असं बसायचं, कॉफी चहा काहीतरी घ्यायचं, बसायचं आणि मस्त बाहेर एन्जॉय करायचा. छान व्ह्यू आहे मस्त. हा बेड आहे आणि वर काय आहे, जिना आहे. वर काय काय आहे बघते वर जाऊन. इथे एक बाथटब आहे. तर मुलांनी बाथटब बघितलं सगळे इथेच येणार आहेत. वर मस्त जिना. बघू वर काय आहे. हे बघा पहिला लोक असे बोलतात ना, ते वर जाऊन झोपायचे माल्यावर. आम्ही असं बोलायचं. तसं आहे. हा पार्टिशन मस्त टाकलं आहे असं. इथे पण आपण असं मुलं वगैरे असं खेळू शकतो. पण गरम खूप होतं. AC लावून नाही एवढं गरम होणार. वर असा स्पेस आहे. हे बघा आता आम्ही इथे जेवण ठेवलंय. होते जेवण आणि इथे ऐश्वर्या आणि मी बसले. काय बोलशील ऐश्वर्या, कसं वाटतंय फर्स्ट ॲनिव्हर्सरी तुझी ते सेलिब्रेट होते? छान वाटतंय, छान वाटतंय. आपलं नेहमीचंच असतं सगळे एकत्र वगैरे, काही टेन्शन नाही, काय नाही. मस्त वाटतं. एन्जॉय कर. आजचा दिवस लक्षात राहील का आम्ही फर्स्ट ॲनिव्हर्सरी कुठेतरी बाहेर सेलिब्रेट केलेली. एन्जॉय करा. आणि संध्याकाळी पण अजून काहीतरी बघू. संध्याकाळी याचा विचार झाला का बाहेरच जाऊया किंवा इथे टाइम स्पेंड करूया. तुला काय बाहेर जायचं का इथे टाइम स्पेंड करायचं आहे? कसंही चालेल. विला खूप छान आहे. आम्ही लास्ट टाइम आलेलो इथे आणि परत एकदा आलो आहे. चला आता याचं मस्त एन्जॉय करूया. आता मी जेवायला बसले. एवढं वाढायला काय मी घेतलंय बरोबर साईज प्रमाणे वाढलं. तुम्हाला तेवढं बरोबर आहे भाई. मग तुम्हाला जास्त वाढायला पाहिजे. माझ्यापेक्षा तुमची साईज जास्त आहे म्हणून मी लिमिटेड घेतले. बरोबर लागल्यावर मी घेईन. पेटा, बॉईल अंड, सलाड, चिकन, राईस आणि ते उरलं ते हे बाई हे खा सगळं. 1 किलो वजन वाढेल आणि प्रोटीन पण भेटेल त्याच्यातून. आणि तुम्हाला सगळं संपवायचं आहे. तर आता आम्ही इथे आईस्क्रीम, होममेड आईस्क्रीम इथे येतात. अशा बाईकवर येतात आईस्क्रीम. एक कोण आहे 50 रुपयाला. तुम्ही घरात बनवता वाटतं? हा घरगुती बनवलेले. घरगुती आहे का? स्ट्रॉबेरी गुलकंद होतं ना ताई? चला हात बघू. कोणा चिटिंग नाही करायची. 1 2 असं झोपतो काय, झोपतोय काय? Come on, Jim, come on. Me too, me too. चाल ना बोल. मी घाबरतो का? बोल बोल ना. मी काही घाबरतो का तुम्हाला? हा चाल. हात खाली, हात खाली. हा Come on, Niven, come on. काय निवेद यार. निवेद Niven,
त्यासाठी जेवायला लागते. काय काय निवेन काय आता इथे सगळ्यांसाठी छास तयार केलंय आणि इथे येऊन काही संध्याकाळी जेवणाची तयारी करतायत. रेडी करून ठेवतं संध्याकाळचं आणि इथे छास बनवायला घेतलंय. बनवलंय सगळ्यांना का वरती घेऊन जातो. तर आता आम्ही सगळे आलो आहोत मॅप्रो गार्डनला. मस्त दुपारी जेवलो, थोडा टाइम स्पेंड केला, मस्ती वगैरे केली, थोडा आराम केला आणि मग आता फ्रेश होऊन आम्ही सगळे मॅप्रो गार्डनला आलो आहोत. मुलांना गेम खेळायचे आहेत म्हणून आलो आणि आम्ही पण थोडं शॉपिंग पण करायचे. काही घेतलंच नाही आम्ही कोणी. आता इकडे सगळं घेऊ आणि नंतर मग जाऊ विलाला आमच्या. राज भाईंना पाठवा. मुलांना ते चॉकलेटच्या गेममध्ये खेळायचं होतं पण ते बंद झालं. 8:30 वाजता बंद होतं. मुलं नर्वस झाले. ते दुपारपासून मागे लागलेलं पण आम्हाला उशीर झाला थोडा इथे यायला, कारण आम्ही जेवण बनवत होतो म्हणून उशीर झाला. आता काय नाही, आता आम्ही क्रीम खाऊन आणि मग जाऊ. मॅप्रो गार्डन बंदच झालं पूर्ण. क्रीम खायला गेलं ते पण बंद. आम्ही फन टाऊनमध्ये आलो मुलांना घेऊन. कापा. हॅपी ॲनिव्हर्सरी टू यू. हॅपी ॲनिव्हर्सरी टू यू. बरोबर आखा केक. ए ऐश्वर्या आखा तोंडाला लाव. फाईनच्या केक लाव अख्खा तोंडाला लाव. बँड वाजवून मग घरलाय नाही तर तुम्हालाच मारेन.